चंद्रपूर येथील म्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच 123 पात्र लाभार्थ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले। वसाहतीत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह त्रयस्थ एजन्सीकडून पात्र लाभार्थ्यांची झालेल्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करून 123 पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। सभागृहात बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की मानवी जीवनासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कोट्यावधी नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करून अन्नाची गरज पूर्ण करण्याचे मोठे कार्य केले आहे। मात्र सर्वांना घरे देण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात अधिक प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे। चंद्रपूर येथील म्हाडा वसाहत सुमारे 45 वर्षांपूर्वी स्थापन झाली असली तरी आजही तेथे वीज, रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। आवश्यक सोयीसुविधा नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून अपेक्षित प्रमाणात लोकवस्तीही विकसित झालेली नाही। परिणामी येथील रहिवाशांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले। यावेळी आमदार जोरगेवार यांनी म्हाडा वसाहतीच्या सर्वांगीण विकासाची मागणी केली। 45 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा फेरविचार करून शिक्षण, आरोग्य आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी नव्याने नियोजन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून 123 नागरिकांची फसवणूक झाल्याचा मुद्दाही आमदार जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित 123 नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली। लाभार्थ्यांनी भरलेली रक्कम विचारात घेऊन उर्वरित प्रक्रिया पूर्ण करत त्यांना तातडीने घरे देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले। माननीय सदस्य किशोरजी जोरगेवार। अध्यक्ष महाराज, मी आपला अत्यंत आभारी आहे। मानवीय जीवनासाठी आवश्यक असलेला, परंतु थोडा दम घ्या, पहिल्यांदा आवाज जोरात बोलू। चला, शंभूराजेंनी आदेश दिलेला जोरात बोलायचा। अध्यक्ष महाराज, मी एकदम जोरात, जोरगेवार जोरात, ठीक आहे। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मानवीय जीवनाकरता अत्यंत 3 गोष्टींची आवश्यकता आहे: रोटी, कपडा और मकान। माननीय देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी 81 कोटी जनतेला मोफत धान्य देत लोकांच्या जे धान्याची, रोटी, कपडा याची व्यवस्था झालेली आहे। परंतु सर्वांना घरे देण्याचा जो संकल्प आहे, या संकल्पाच्या करता म्हणून म्हाडा क्षेत्र विकास महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र प्राधिकरण म्हाडा हे चंद्रपूरमध्ये जवळजवळ 45 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे। 45 वर्षापूर्वी स्थापन झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी अजूनपर्यंत झालेल्या नाही। त्या गोष्ट म्हणजे बीएसपी पार्टी नाही तर बिजली, सडक, पाणी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था अजूनही झालेली नाही आहे। आणि त्यामुळे ज्या फॅसिलिटीज, ॲम्युनिटीज मानवी वस्तीकरता आवश्यक आहे त्या पूर्ण करणं आवश्यक आहे। परंतु अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी ते होताना दिसत नाही आहे। आणि 45 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या म्हाडामध्ये ज्या प्रकारची लोकवस्ती व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे। जे लोक तिथे राहतात आहे त्यांना एक नरक यातना भोगावं लागत आहे। म्हणून तिथे ताबडतोब त्या म्हाडाच्या माध्यमातून त्या फॅसिलिटीज, एम्युनिटीज करण्याची आवश्यकता आहे। आणि सोबतच जो DP प्लॅन त्यावेळेस तयार केला गेलेला आहे 45 वर्षापूर्वी, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, त्या ठिकाणी या हॉस्पिटॅलिटीच्या असेल, त्याच्यासुद्धा DPR नव्यानं करण्याची आवश्यकता आहे आणि तो विकास करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज, एकीकडे सर्वांना घरे देण्याची प्रधानमंत्री महोदयांची भावना आहे, पण दुसरीकडे म्हाडा मात्र त्या ठिकाणी जे प्रक्रिया काय घरे देण्याची ती बरोबर राबवत नव्हती। म्हणून त्यांनी स्वतःच एक DMP कंपनी स्थापन केली। त्या DMP कंपनीच्या माध्यमातून 123 लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले। त्या लोकांनी पैसे भरले DMP कंपनीकडे, परंतु त्या DMP कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत ते पैसे भरले नाही म्हाडाकडे। आणि म्हणून ते 123 लोकांचा घरांचा प्रश्न अधांतरी आहे। त्यांनी दिलेले पैसे हे वजा करून उर्वरित लोकांना घरे ताबडतोब द्यावी या दृष्टिकोनातून निर्णय आवश्यक आहे। म्हणून अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे की आपण सरकारला ही निर्देश द्यावे, हे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी सभागृहासमोर मांडत आहे। धन्यवाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है।
तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।